श्री स्वामी समर्थ. मलमास म्हणजेच धोंड्याचा महिना म्हणजेच अधिक महिना, यालाच पुरुषोत्तम मास असेही म्हणतात. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अधिक महिन्याबद्दल माहिती पाहणार. पूर्वी मलमास या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या अतिरिक्त महिन्याला भगवान विष्णू आणि भगवान श्रीकृष्ण यांच्याशी जोडल्या गेलेल्या पौराणिक कथांमुळे आणि श्रद्धांमुळे पुरुषोत्तम मास असेही म्हटले जाते. अधिक महिन्यात कोणतेही शुभकाम करणे टाळले जाते, परंतु दान धर्माला मात्र या महिन्यात विशेष असे महत्त्व दिले गेले आहे. मित्रांनो, आपण कुठलेही कार्य अधिक महिन्यामध्ये जर ते दान धर्माशी संबंधित असेल तर ते करू शकतो, परंतु आपली महत्त्वाची कार्य आपल्याला टाळायची आहेत. पण या महिन्याचे महत्त्व केवळ धार्मिक भावनांशी जोडले गेलेले नसून हा खगोलशास्त्रीय दृष्ट्याही महिना महत्त्वाचा असतो. मुळात या अतिरिक्त महिना पंचांगात येतो कसा? खगोलशास्त्रातील कोणत्या गोष्टींमुळे दर 3 वर्षांनी अतिरिक्त महिना येतो, त्यामागचं नेमके गणित काय आहे आणि कशा प्रकारे याची मोजणी केली जाते, कशा प्रकारे मलमास किंवा पुरुषोत्तम मास आपल्या कॅलेंडर शिवाय आपल्याला सणांशिवाय का दाखवला जातो ते पाहू. भागवत पुराण आणि पद्मपुराणात यासारख्या धर्मग्रंथांमध्ये नमूद केल्याप्रमाणे प्रत्येक महिन्याशी एक अधिष्ठाता देवता संबंधित आहे, परंतु अधिक महिन्यासोबत कोणतीही अधिष्ठाता देवता जोडलेली नाही. त्यामुळे तो अपवित्र महिना म्हणून ओळखला जाऊ लागला. मलमास किंवा धोंड्याचा महिना अपवित्र महिना असल्याने यामध्ये कोणतेही शुभ कार्य करण्यास मनाई केली गेली आहे. यामुळे व्यतीत झालेल्या मलमासाने विविध देवांकडे जाऊन आपली अधिष्ठाता मिळवण्याची विनवणी केली, परंतु कोणत्याही देवी देवताने त्याचा स्वीकार केला नाही आणि देव आणि मनुष्यांनी त्यागलेल्या या मल महिन्याने वैकुंठात भगवान विष्णूंना शरण जाऊन त्यांची प्रार्थना केली. भगवान विष्णू त्याच्यावर प्रसन्न झाले आणि त्यांनी या महिन्याला भगवान श्रीकृष्णांना शरण जाण्यास सांगितले. श्रद्धेनुसार प्रभू श्रीराम हा भगवान विष्णूंचा 7वा अवतार मानला जातो. भगवान श्रीरामांना मर्यादा पुरुषोत्तम म्हणून ओळखले जाते. भगवान श्रीकृष्ण हे देखील भगवान विष्णूंचे 8वे आणि पूर्ण पुरुषोत्तम रूप असल्याचे मानले जाते. प्रजापती पुढे म्हणतात, मलमासाने भगवान श्रीकृष्णाला आपली प्रमुख देवता बनण्याची प्रार्थना केली. भगवान श्रीकृष्णाने ती स्वीकारली आणि मलमासास तेव्हापासून पुरुषोत्तम मास म्हणून ओळखले जाऊ लागले आणि हा मास पुरुषोत्तम मास म्हणून प्रचलित झाला. भगवान श्रीकृष्णाने या महिन्याला आपले गुण समर्पित केले आहे, त्यामुळे तो महिना पवित्र झाला आणि या महिन्यामध्ये भगवान श्रीकृष्णांची सेवा, पूजन, अर्चन, विविध गोष्टी करण्यास सुरुवात झाली. या महिन्यात भगवान श्रीकृष्णाची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी व्रतवैकल्य पूजा करतात. त्यामुळे मलमास हा भक्तिमास किंवा पुरुषोत्तम मास बनला आहे. याच काळात आपल्याला विविध सेवा करण्यास अधिकाधिक फल मिळण्याचेही सांगितले जाते. अधिक महिना हा कसा मोजला जातो? कार्तिकी पंचांगाचे संपादक वसंतलाल पोपट यांच्या म्हणण्यानुसार सामान्यतः एक चांद्रवर्ष हे सौर्यवर्षापेक्षा सुमारे 10 दिवसांनी लहान असून सूर्य दर महिन्याला एका राशीत प्रवेश करतो. याला सूर्य संक्रांती म्हणतात. उदाहरणार्थ, सूर्य जेव्हा मकर राशीमध्ये प्रवेश करतो तेव्हा त्याला मकर संक्रांती म्हटले जाते. अशाच प्रकारे महिन्यात 12 संक्रांती असतात. ज्या महिन्यात सूर्य संक्रांती येत नाही तो अधिक महिना मानला जातो. म्हणजेच आपल्याला ज्या प्रकारे आपण मकर संक्रांती साजरी करतो तशी सूर्य संक्रांत ज्या महिन्यात येत नाही तो महिना अधिक महिना. अधिक महिना किंवा पुरुषोत्तम मास 3 वर्षातून एकदाच येतो. सौर्य आणि चांद्र वर्षामध्ये सुसंवाद स्थापित करण्यामागचा हा त्याचा मागचा एक अतिशय विशेष उद्देश आहे. याशिवाय ऋतू आणि सण यांचा समन्वय साधण्यातही अधिक महिन्याची अतिशय विशेष अशी भूमिका असते. सूर्य जेव्हा 12 राशींमधील संक्रमण पूर्ण करतो तेव्हा एक सौर्यवर्ष पूर्ण होते असे मानले जाते, असे गणक आहे. परंतु व्यवहारात चंद्रमास प्रचलित आहे. हा महिना शुद्ध प्रतिपदा ते वद्य अमावस्या असा मोजला जातो. हे परिमाण इतर महिन्यांच्या तुलनेमध्ये उलटे आहे. चंद्रमास हा एका महिन्यात 29 दिवस 31 तास 50 सेकंद असतात, तर सौर्य महिन्यात 30 दिवस 26 तास आणि 19 मिनिट आणि 31 सेकंद असतात. अशा प्रकारे दर महिन्याला 54 तास 29 मिनिट आणि 31 सेकंदाचा फरक पडतो. म्हणजे 32 सौर महिने आणि 3.5 चंद्र महिने.
अशा प्रकारे सुमारे 32 सौर्य महिने आणि 33 चंद्र महिने, त्यामुळे 5 वर्षात सरासरी 2 लीप महिने असतात. त्यामुळे सरासरी 5 वर्षांनी 2 असे अधिक मास येतात किंवा अधिक महिना दर 5 वर्षांनी येतो. इंग्रजी कॅलेंडर सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत चालतो. रात्री 12 वाजता इंग्रजी कॅलेंडरनुसार आपले दिवस बदलतात, तर हिंदू कालगणना चंद्र कॅलेंडरनुसार चालते. चंद्र आणि सौर्य वेळेमधील दररोज 54 मिनिटांचा फरक असतो, जो तिथीतल्या गटाने समायोजित केला जातो. याचा अर्थ एका इंग्रजी तारखेला 2 तिथी असतात. तसेच इंग्रजी कॅलेंडरनुसार 365 दिवस अधिक 1 चतुर्थांश दिवस आहेत, ज्यामध्ये दर 4 वर्षांनी एकदा फेब्रुवारी महिन्यात 1 दिवस जोडला जातो. त्याला लीप इयर किंवा लीप वर्ष असे म्हणतात. हे वर्ष दर 4 वर्षांनी येते. एक चांद्र महिन्यात सूर्याने आपली राशी बदलली तर त्याला शुद्ध मास म्हणतात. जर राशी बदलली नाही तर त्याला अधिक मास असे म्हटले जाते, आणि जर दोनदा राशी बदलली तर त्याला क्षय मास असेही म्हटले जाते. सूर्याचं विषुववृत्तापासूनचं अंतर सर्वात जास्त असतं, आणि एकदा सर्वात कमी अंतर हे चंद्रमासामध्ये शुद्ध प्रतिपदा आणि अमावस्येच्या दिवशी येत असेल तर त्याला क्षय मास असेही म्हटले जाते, हे शास्त्र सांगते. अशा वेळी वर्षात 11 महिने येतात. क्षय मास हा सहसा कार्तिक आणि पौष आणि मार्गशीर्ष महिन्यातच येत असतो, असेही शास्त्र सांगते. यालाच उलट अधिक मास हा सहसा फाल्गुन ते अश्विन महिन्यापर्यंत येतो. 2 अधिक महिन्यांमध्ये